म्हणजे काय ना UPSC म्हणजे मुलाखतीला ना आमच्याकडून एक डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतला जातो आहे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा छंद काय आहे हे प्रत्येकाकडून मेन्शन करून घेतल्यात. आता मी बकरी राखलेला आणि मला ते बकऱ्यात जाऊन भारी वाटायचं म्हणून मी शीप अँड गोट रिअरिंग म्हणून माझी हॉबीज मेन्शन केलेली. वाटले तरी माझी ती डॅफ असेल तर मी सोशल मीडिया व्हायरल करावं काय जे आहे ते काय करण्यात पॉईंट नाही. सो आता माझं नाव जरा लईच युनिक आहे. म्हणजे बिरदेव नाव अख्ख्या लिस्टमध्ये कुणाचंच नव्हतं. सो एकटाच होतो बिरदेव. सो त्यामुळं सुरुवात सगळीकडनं केली ती. म्हणजे अभ्यास करताना तुमच्या नावाचा अर्थ काय आहे मग नावाचा अर्थ सांगताना आम्हाला सांगायला लागायचं की विठ्ठल बिरदेव आमचं कुलदैवत आहे. मग विठ्ठल बिरदेव आहेत कोण तिथल्या पॅनलला दिल्लीत तर माहीत नाही ना की विठ्ठल बिरदेव आहेत कोण. मग ते सांगायला लागायचं विष्णूचं इन्कारनेशन आहे शिवाचं इन्कारनेशन आहेत हे सगळा अभ्यास केला. मग काही केव्हा सांगायचं की मग बाबा ते हळद आणि भंडारा यातला फरक काय मग भंडाऱ्याचं महत्त्व काय की मी जे माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आमच्या गावात अजून बी आहे की जे काय सांगणार खरं सांगणार भंडाराला हात लावलं की खोटं अजिबात बोलणार नाही. ठीक आहे जे काय आहे ते आहे की काय ना प्रत्येकाचं काय शेवटी प्रत्येक समाजानं एखाद्या गोष्टीला दिलेलं ते महत्त्व आहे. समाजानुसार त्या व्यक्ती किंवा त्या गोष्टी बदलत असतात. काही काही ट्रायबल कुटुंबांच्यामध्ये तलवार खूप महत्त्वाची आहे काही काहींच्यामध्ये तबला खूप महत्त्वाचा आहे. मग ते प्रत्येकानुसार होत असते. आपण पण थोडंफार त्या आदिवासी जातीमध्येच मोडतोय. त्याबद्दल मला काही कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट वगैरे करायचे नाहीत आणि उद्या उगाच आधी त्याच्यावर आली आहे नको. जे काही न्यायालयीन लढा चालू आहे तो लढा चालू ठेवायला पाहिजे. शेवटी न्यायालयाच्या वर किंवा संविधानाच्या वर अजिबात आपण नाही आहे. जे काय संविधान आपल्याला देईल त्यानुसारच आपल्याला जायचं आहे. यष्ट्या वगैरे पेटवून जाळपळ वगैरे करून त्यात काय पॉईंट नाही. की शेवटी काय आहे ना मी लोकांना एवढं सांगेन हां ते इंटरव्ह्यूच्या आधी सांगतो काय जरा विसरून जाते जरा बोलता बोलता. सो मग ते हॉबी वगैरे केले आणि मग इंटरव्ह्यू का पूर्ण सांगत नाही. एका चेअरमनने मला विचारलं की हां सो युअर हॉबी शीप अँड गोट रेअरिंग. मग त्यांनी मला विचारायला चाललं केलं की मग शेळी दूध किती देत्या 300-400 ml वगैरे देता मग किती वेळा दूध काढतासा 2 वेळा दूध वगैरे काढता. मग ते म्हणाले की मग आपल्याकडच्या शेळींचं दूध जरासं कमी आहे मग त्या दूध वाढवायला वगैरे काय करायला पाहिजे. मग सानेन गोट म्हणून स्वित्झर्लंडचे एक गोट फेमस आहे दुधासाठी. सांगितले तिच्यासोबत जरा क्रॉस ब्रीडिंग वगैरे करून आलं तर दूध वगैरे वाढू शकते. मग त्यांनी मला ॲक्च्युली इंटरव्ह्यूचा हे काय खोटं नाही. आता तो व्हिडिओ व्हायरल होत नाही तर तुम्हाला वाटेल की खोटं सांगायला आले. ठीक आहे आता वाटलं तर काय करूया ते काय करता येईल नाही. त्यामुळं मग त्यांनी मला विचारलं की मग आजकाल डॉक्टर शेळीचं दूध का रिकमेंड करलं म्हणजे पेशंटला का शेळीचं दूध प्या असं काय सांगायला लागल्यात.